वेलकम डीके सर, स्वागत आहे आपलं. दत्तागडा सर देखील जोडले गेलेत. थँक्यू सो मच. अजून एक मोठी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ दापिवली बनाम संघ तुम्हाला पार मिळतोय मैदानावरती सत्संग शिरगाव. प्रणव लाड आणि प्रणवच्या साथीर मैदानावरती बॅटर आपल्याला पार मिळतोय तेजस तोस्कर आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सूरज गराटे आहेत बॉल ट्रॅकवरती आणि पहिला बॉल इथून आता डॉट बॉल. 5 ओव्हरची मॅच, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानावरती आता रंगतीये. बरोबर यार, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रणव लाडच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिला बॉल डॉट आल्यानंतर पुढच्याच बरोबरती चौकार वसूल करतोय प्रणव लाड. शिरगाव बनाम दापिवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. काळोख्या रात्री हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 1:13 आता संपन्न झाले त्या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल टर्न केला ऑन साइडला, स्कोर लेगला बॉल निघालाय. डीप मध्ये खेळाडू, बॉल सीमा पार, चौकार. या दत्ता कडव सर, डीके सर या पण स्वागत आहे आपलं. केपी सरांचे जवळचे मित्र आहेत डीके सर. दोन चौकार आलेत त्यामुळे धावफलक आता 9. पुढचा बॉल, दोन चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना यशच्या इथे उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बाद. नवीन बॅटर आता मैदानावरती आकाश. आकाश तोस्कर आलेत नवीन फलंदाज. पुढचा बॉल गोल गिरकी घेतली ऑन साईडला, टर्न करण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये ऑन साईडला फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नव्हता बॅट बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना सत्संग शिरगाव आणि त्याच्या विरोधात गावदेवी क्रिकेट संघ दापिवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. सूरज गराटे आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, चांगली बॉलिंग करतोय. दोन चौकार आल्यानंतर एक महत्वाची विकेट प्रणव लाडची काढली आहे. फटका चांगला आहे, धाबा देखील चांगल्या मिळतील. बॉल जाईल मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश तोस्करच्या बॅटमधून बॉल सीमा पार, 4.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल 13. धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 मॉरी ट्रॅकवरती गोलंदाज मच्छिंद्र गायकर मॅक्स दाखवलं होतात. बॉलिंग ट्रॅकवरती रसला दाफिवली राईटम ओव्हर द विकेट. बॅटची कडा थर्डमॅनचा खेळाडू उपस्थित होते. तनिष होते. बॉलरतून पेक करतात. दरम्यान सिंगल एकपटी जाईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज मेंटॉर स्वतः खरं तर तोलप्याच्या भूमिकेत आहेत. सुभाष गायकर आणि त्याचा चिरंजीव मैदानावरती खेळतोय. तनिष सुभाष गायकर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉलला स्टॉप केलाय आणि अखेर सिंगल धाव एकपटी जाते. त्यामुळे धावफलक 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टर्न केलाय ऑन साईडला. फटका चांगला आहे परंतु फसलाय. क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय. 3 खेळाडू पाठमोरे. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे वेगानं एकपटल्या जातील. आणि त्यात 2 धाब्याच्या साथीला धावफलक 16. या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुट पंच पॉइंटला बॉलला ढकललाय. जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. बॅक संचावरती आक्रमण. तोस्करच्या बॅटमध्ये येतोय चौकार. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. ट्वेंटी 21 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळेला देखील अपील 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 स्ट्रॉंग LBWच्या स्वरूपात आकाश तोस्कर ला मैदान सोडावा लागेल. फंदच बाद. पुढचा बॉल. नवीन आलेला बॅटर डॉट बॉल. मंदार आले नवीन बॅट्समॅन मैदानावरती तुम्हाला पार पितील. राईट अबाउट द विकेट. पुढे सरसावून खेचल्या ऑन साईडला. मंदारचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा पुरवत असताना अप्रतिम कॅच महेंद्र गायकरने टिपली आहे आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल.
ओव्हर नंबर 3ला सुरुवात आणि सूरज गराठे आलेत पुन्हा एकदा बॉडी ट्रॅकवरती आणि पहिला बॉल डॉट. मोठा फटका घेतलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये जज करतोय, कॅच ड्रॉप. तर जाळं फाटकं निघालं असंच बळावं लागेल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगानं पोहोचलेत. ऋषी गायकर होते, जरा झेल आता सोडलाय आणि अखेर झेल सुटल्यानंतर एक सिंगल 2 धाबा इथे एकवटल्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफरक पुन्हा एकदा आता वधारत असताना 23. या वेळेला देखील इथे घडलंय काय, यष्टा केल्यात उद्ध्वस्त आणि पुन्हा एकदा इथून अजून एक झटका, फलंदाज बाद. तेवीस. फुलटॉस बॉल, आक्रमण सोहम पवार आणि पवार का वार, बॉल सीमा पार, अंपायर सिग्नल, षटकार. हा षटकार आलाय आणि षटकारानं धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर वरती 29. हाफ ट्रॅकर बॉल, आडमा बाट्टा खेचण्याचा प्रयत्न नाही जमलं, संपर्क नाहीये यावेळेस बॅट आणि बॉलचा आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना या वेळेला देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, डीप मध्ये आपण पाहतोय हाताचा पिसरा फुलवत असताना सेकंड अटॅक मध्ये तुषार गायकर बाबून हा झेल टिपलाय.
सलग 5 बॉल 5 षटकार आले तर रितेश शिंदेसाठी कुणाल पेनकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. ओव्हर नंबर 4 चा खेळ. हेमंत पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती यश आउट असतं. दांडी गुल, अजून एक झटका टीम सत्संग शिरगाव संघाला. फरंदाज बाद. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. डीपती खेळाडू महेश गायकर बॉलवरती पोहोचतात. पंबल झाले ते सिंगल एकपटी जाईल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 30 धाबा बरोबर. बेगीन केलाय फटका, चांगला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता मच्छिंद्र गायकर, प्रयत्न भरपूर केले परंतु बॉल सीमा पार. 4 चौकाराला गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न रितेश शिंदे आहेत. आणि रितू ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर. मोठा फटका खेचलाय, फटका फसला महेश गायकर कडून. चूक आता घडली आहे. सिंगल. आणि सिंगल धाव इथे ऍड होतीये. फुलटॉस बॉल, झेल सुटल्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
41. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. 4 ओव्हरचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 5 आणि 4 ओव्हरच्या अंती धावफलक 41. नंबर 5 मध्ये तनिष आले. तनिषचा पहिला बॉल घेतला ऑन साईडला डीप मध्ये खेळाडू प्रयत्न करतो मिड विकेटला. बचिंद्र पोहोचले तरी अप्रतिम कॅच. पहिली विकेट जशी आली आता सलग 3 बॉल 3 विकेट जर आले तर तनिष गायकर यांच्यासाठी सुभाष गायकर यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. पुढचा बॉल शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. अपील स्ट्रॉंग. दोन्ही बॅटर आता एकाच ट्रॅक वरती आणि इथून अपघात निश्चित. फलंदाज बाद. धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल 41. पुढचा बॉल अपील इथे देखील स्ट्रॉंग आहे. सेलिब्रेशन देखील केलाय परंतु पाहावं लागेल घडले काय. फलंदाज बाद. रुपेश गायकर आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. अप्रतिम कॅच रुपेश गायकरने टिपली.
3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ शिल्लक. मोठा फटका खेचलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 बॉल वरती आपण पाहतोय 3 विकेट घेतले. त्यामध्ये एक धावचीची होती आणि अखेर नवीन आलेल्या बॅटरने बॉलला बिरकावून दिलाय सीमा पार. षटकार. साई पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावफलक 47. 47 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील. 3 बॉल वरती चांगली बॉलिंग केली परंतु चौथा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे हा चौकार आलाय. षटकार आलाय. राईट नंबर विकेट. पुढचा बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा एक सिंगल एकपडी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 48 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील. फुल टॉस. आक्रमण क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय आणि 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय 52 धाबा आणि 53 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील साथी समालोचक बॅटिसर. परंतु त्याआधी आपण करतोय टॉस. सर 2 टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. ध्रुविश 11 मयूर बदलापूर आणि त्यांच्या विरोधात सत्संग शिरगाव बी. 2 टीमचे कॅप्टन टॉससाठी या. सर आपण टॉस संपर्क करू. कॅप्टन या. आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय मान्यवरांना.
मुकुंदजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करू. मुकुंद इंगळे यांचे शुभ हस्ते टॉस नाणेफेकीचा कौल. सत्संग शिरगाव बी टीमचे कॅप्टन बाबू आपण या. आपण कॉइन स्पिन करतोय. छापाचा कॉल. छापा झालाय. टॉस जिंकला. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. काय म्हणाल? खरं तर सत्संग शिरगाव बी संघ खेळतोय, एक नौका संघ खेळतोय. पहिला सामना एक मोठ्या संघाला परास्त करत असताना जिंकलाय. कसं वाटतंय आणि या क्रीडांगणावरती खेळत असताना? बघू लक असेल तर होईल आमचं आता परत. नाही होईल ते होणारच आहे, परंतु कसं वाटलं या मैदानावरती खेळताना? खूप छान वाटतंय. आता समोरचा संघ खरं तर कधी मॅच झाली आहे? नाही झाली. मग त्यांच्या अगेन्स्ट काय रणनीती, कारण फिल्डिंग करताना निर्णय घेतलाय, किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कशा प्रकारचा गेम प्लॅनिंग? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. गेम प्लॅनिंग काय सांगाल? किती मजा आली या मैदानावरती खेळताना? छत्रपती चषक ही स्पर्धा पण एन्जॉय करतोय. खूप मजा आली खेळायला. बघू आता. चला आपल्यासोबत कॅप्टन आहेत अनिकेत. अनिकेत काय म्हणशील? कर तर आय थिंक बॅटिंगच हवी होती या मॅचमध्ये. जरूर आम्ही फलंदाजीच पहिले करणार होतो. काय म्हणशील? मागचा विजय निसट विजयच म्हणावा लागेल, कारण धावा झाल्या नव्हत्या आणि टॉप गिअरवरती बॅटिंग केलीस. काय म्हणशील या मैदानावरती खेळत असताना स्वतःचं हे मैदान आणि त्यानंतर बैर ग्रुप संघ किती विश्वास दाखवतोय? कसं खेळण्याची मजा तर सगळ्यांनाच येते, पण आम्हाला एक उत्सुकता असते की आमच्या ग्राउंडवर आम्हाला खेळताना आणि परफॉर्मन्स द्यायला खूप मजा येते. थँक्यू सो मच. तर 4 ओव्हरची मॅच असेल. मॅचला सुरुवात झाली. आपण वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये महेशजी धुळे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय छत्रपती चषक 2026चे पर्व आणि त्यामधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आई गावदेवी दापिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव या दोन टीममध्ये आज ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा बनवल्या सत्संग शिरगाव संघाने, 52 धावा बापकरा आणि 53 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलं. सलामीची जोडी सध्या टीम दापिली कडून आपल्याला पाहायला मिळेल. तुषार यावेळेस ऑन साईडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनवरून हलकासा बाजूला आलाय आणि त्याने टीपले चांगली झेल अनुमान लावत असताना एक चांगला अंदाज त्याने लावलाय आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल आई गावदेवी क्रीडा मंडळ दापिवली संघाला. तुषार गायकर बॅक टू द पॅव्हिलियन. सुरुवातीला 2 बॉल डॉट आल्यानंतर अक्षरशः मी तर म्हणेन गोलंदाजाने हा फटका खेळण्यासाठी त्याला भाग पाडलं रितेश शिंदे. आणि खरं तर सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव जो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अगदी या मॅचसाठी त्यांना प्राणपणाला लावावे लागतील, कारण पहिला सामना ऑलरेडी ब संघाने जिंकलेला आहे. तर कदाचित या मॅचमध्ये हा संघ पराभूत झाला तर तोंड लपवण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. म्हणून इथे जास्त मेहनत सध्या तरी टीम शिरगाव करते. गोलंदाज आपण पाहतो रितेश शिंदे, चांगली कामगिरी त्याने केली आहे. बॅटर मैदानामध्ये महेश गायकर या ठिकाणी दाखल झालेला आहे सेकंडला. ओ द विकेट. हो यावेळेस आपण पाहतो बॅटच्या टो एंडला लागून बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. तोपर्यंत धावा मिळतील 2. सध्या आपण पाहतो थांबवण्यात आलं रुपेश गायकर आणि त्याच्या साथीनं महेश गायकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज संघामध्ये देवा गायकर नाही आहेत. सुरुवातीला 2 बॉल डॉट, त्यानंतर विकेट आणि आता या बॉलवरती मिळालेली ही दुहेरी धाव. हो चांगला स्ट्रोक बॉल यावेळेस लॉंग ऑफला आपण पाहतोय. उंची जास्त लांबी कमी, तिकडे सुद्धा टिपली असेल आणि सध्या टाळ्यांचा कडकडाट होतोय सत्संग बी संघाकडून देखील. फलंदाज ठिकाणी होईल बाद.
वन मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा टीम आई गावदेवी दापिली संघाला. सध्या मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र गायकर आलेले आहेत, ज्यांनी लीडर बॉल क्रिकेटमध्ये देखील अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या ग्रामीण गटातून खेळत असताना या ठिकाणी सध्या ॲज अ कॅप्टनची भूमिका सुभाषदादा मच्छिंद्र गायकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे टीम दापिवलीने. आणि योग्य रीतीने पार पडत असताना अप्रतिम झेल त्यांनी टिपल्या. आणि आता सध्या तशी कामगिरी बॅटिंगमध्ये त्यांना करावी लागणार आहे, कारण 52 धावांचं सुरुवातीला 52 धावा पाहिल्या आणि 53 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. शेवटचा बॉल. हो, यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून काय जबरदस्त चपराक लगावली आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, जणू काही सफरचंदावरती सुरी फिरवावी अशाच पद्धतीने बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न अप्रतिम राहिला, सक्सेसफुल. धावा मिळाला 4. जणू काही सुईतून धागा काढावा अशा पद्धतीचा हा फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. या धावांची नितांत गरज आहे. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुबाल तमांच्या भूमिकेत सुभाष दादा आहेत. खरं तर पायाला त्यांच्या थोडीशी इंजुरी आहे, म्हणून दुखापतग्रस्त असल्या कारणास्तव आज 12व्याच्या भूमिकेत आम्हाला या ठिकाणी सुभाषदादा गायकर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. धावा धावफलकामध्ये 6. 2 विकेट्स लवकर गमावलेत, परंतु आता या डावाची जिम्मेदारी रुपेश गायकर आणि मच्छिंद्र गायकरला या ठिकाणी घ्यावे लागणार आहे. विस्फोटक फलंदाज अजून ऋषिकेश गायकरचं मैदानावरती येणं बाकी आहे. सूरज असतील, सूरज कराडे. मोठी बॅटिंग लाईनअप दापिवली संघाकडे देखील आहे. गोलंदाज रितू. यावेळेस आपण पाहतोय मिस्टामिंग टॉप एज लागली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न तिकडे मिस्टेक झाली. क्षेत्ररक्षक चेतन लाड यांच्याकडून आणि धावा जरूर 2 घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल मिळाली आहे आणि एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. सध्या आपण पाहतोय जगदीश भुरा नॉर्वे प्रायव्हेट कंपनीचे सर्वेसर्व आहेत. त्यानंतर देवेंद्र मालुसरे, संदीपजी एरम, संतोषजी येवले, बाळा पाटील याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव संघाचे सर्व लेजेंडरी खेळाडू सध्या बाउंड्री लाईनच्या बाहेर सत्संग बी या संघामध्ये नेतृत्व करत असताना आपल्याला दिसतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबा पॉइंटला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सज्ज. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळाली आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल अद्यापर्यंत 7 धावा 8 धावा धाव फलकावरती आहेत, माफ करा. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे. यावेळेस आपण पाहतोय राऊंड विकेट. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होते. राऊंड विकेट. हो, यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा 30 सर्कल मध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. नेक्स्ट मॅच ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर. प्रतीक पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, निरंजन पिसेकर, ज्युनियर मयूर पिसेकर यांचा संघ तुम्ही पाहणार. तर दुसऱ्या बाजूला सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव ब देवेंद्र मालुसरे, बाला पाटील,
संतोष येवले, संदीप एरम, जगदीश बुरा यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. भूषण पाटील यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. टीपली सुंदर सेल, घरपोच सेवा देण्यात आली आहे मच्छिंद्र गायकर कडून. आणि धक्का क्रमांक 3 लागेल आई गावदेवी क्रीडा मंडळ दापिवली संघाला. फलंदाज बाद. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतो. रितू चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल स्पेल याही गोलंदाजाचा रोहित आपल्याला पाहायला मिळाला. ओ मिस्टामिंग व्यवस्थित संपर्क नाही आहे. टिपली सुंदर सेल डाउन दी बॉल. तेजस तोस्कर छोटा पॅकेट बड़ा धमाका स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. तेजस तोस्कर ने टिपले सुंदर सेल. संपला खेळ. बॅटर ऋषिकेश गायकर back to the pavilion. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 ओव्हर्समध्ये 2-2 विकेट्स गमावले टीम दापिवलीने. अद्यापर्यंत 4 गडी गमावलेत 9 या धावत संख्येवरती. टार्गेट होतं 53चं आणि आता सध्या उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज असेल ती तब्बल 44 धावांची. 44 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. हे क्वेश्चन तरुण डे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. ड्यू बॅटर सूरज कराडे सध्या मैदानाच्या आतमध्ये. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव ब संघाला विनंती राहील थोडंसं वॉर्मअप करा, कारण यानंतर आपली मॅच या ठिकाणी होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ध्रुवीश 11 मयूरगु बदलापूर सध्या घरच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतून पहिला सामना. 18 बॉल 44 ची गरज. छत्रपती चषक ही स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय आणि एक दर्जेदार स्पर्धा जवळ जवळ 5 दिवस रात्रीमध्ये चालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. अठरा बॉल आणि 44 धावांची गरज आहे. गोलंदाज साई पाटील. फुल टॉस बॉल संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा ऋषभ कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत. एक जबरदस्त कबड्डी स्टार खेळाडू आहेत. एक सिंगल धाव घेण्याचा देखील प्रयत्न नाही. अंपायर सिग्नल. डॉट बॉल. षटक क्रमांक 3चा खेळ सध्या प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आपण पाहतो साई पाटील. पहिला बॉल डॉट आलाय. रुपेश साई पाटील तुम्ही पाहतायत आणि सध्या तिसऱ्या षटकाच्या प्रगती पथावरती टीम सत्संग शिरगाव संघाच्या वतीने षटक. अर्ली बॅट स्विंग संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट झालेले आहेत. साई पाटीलला तुम्ही पाहतायत जबरदस्त कामगिरी. ज्या पद्धतीने पहिले षटक रितेश शिंदेने हाताळलं. पॉवर प्लेसच्या सुरुवातीला 2 बॉल डॉट टाकण्यात आले. तशीच गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते साई पाटीलची आणि 2 बॉल सलग डॉट टाकलेत. हो क्लीन बॉल. फलंदाजा ठिकाणी होईल बाद.
परतावा लागेल रुपेश गायकरला देखील माघारी, ज्याच्यावरती अशा अपेक्षा होत्या टीम आई गावदेवी दापिवलीच्या, त्याही आता संपुष्टात आलेले आहेत. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. सध्या मैदानाच्या आतमध्ये टीमचे वाईस कॅप्टन हेमंत गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 2 बॉल डॉट त्यानंतर विकेट. सध्या आपण पाहतोय दापोली संघाची नाजूक स्थिती आहे. कदाचित 9 वरती 5 असं वाटतं की फुटबॉलचा स्कोर सध्या आपल्याला क्रिकेटच्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो साई पाटील जबरदस्त कामगिरी करतायत आणि कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांनी देखील त्याला प्रोत्साहित केलं जातं. अनेक सारे पाठीराखे आहेत शिरगाव संघाचे. समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक तेजस तोस्करला तुम्ही पाहतायत. एक सिंगल धाव घेण्यात आली आणि एक सिंगलने हळूवार पद्धतीने संघ दुहेरी अंकामध्ये पोहोचलेला आहे. तिसऱ्या षटकात आपण पाहतो 10 ही धावत संख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल साई पाटीलचा आणि त्यावेळेस स्कोर ऑफ द विकेट. चेंडू घरंगळत चालला डीप मध्ये, तोपर्यंत एक सिंगल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या फलकामध्ये 11 धावा. 53 धावांची गरज होती आणि येणारे आता 12 बॉल 42 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक असेल. नाही 12 बॉल आणि आता 42 धावांची गरज आहे. लक्षात घ्या, खेळाडू कक्षातून अजिबात कोणत्या प्रकारचा आवाज नको, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. यामधून 2 मॅचेस 4-4 ओव्हरच्या ठिकाणी कव्हर केल्या जातील आणि 5-4-3चा फॉर्मॅट. शेवटचा सामना आजच्या रात्रीतील 3 ओव्हरच्या ठिकाणी होणार आहे. बारा बॉल आणि आता 42 धाबांचं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. आणि गोलंदाज आपण पाहतो रितेश शिंदे आलेले आहेत. ओव्हर द विकेट. ओ यावेळी स्क्रीन बोल्ड. जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू सूरज गराठेला जागेवरून हलू देखील दिलं नाहीये आणि इथे आपण पाहतोय सरळ चेंडू एस्टन वरती आदळलाय. फलंदाज बाद. सागर गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 षटकार मारले तर सागरने 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
हे पारितोषिक गुपित आहे. हो, या ठिकाणी आपण पाहतोय युवराज गायकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. अनाउन्समेंट झालेले नाव आणि ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. एक सिंगल आली आहे. सध्या आपण पाहतोय या सिंगल डबलने काम चालणार नाही आहे या मॅच मध्ये, कारण 12 बॉल 42. दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम दापिवली के लिए नितीश शिंदे पंचांच्या प्रॉपर डावीकडून यावेळेस आपण पाहतो ओव्हर द विकेटने हा बॉल ठिकाणी टाकण्यात आला आणि एरसेल करण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 जवळ 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी एकत्र गोळा होत आहेत आणि बरोबर सर्वांच्या मधोमध हा चेंडू जमिनीवरती लँड झालाय. 2 धावा जरूर घेतल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. तीन बॉलचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. सध्या चौथं षटक हे मार्गस्थ आहे. आणखीन एक डॉट बॉल. मॅचमध्ये कोणत्या प्रकारचा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळत नाहीये पूर्णपणे. मी तर म्हणेन जणू का असं वाटतं की मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आपण हायलाईट सामना पाहतोय की काय टेलिव्हिजनवरती. अशी मॅच सध्या तरी आपण पाहतोय. अत्यंत नाजूक स्थिती आहे. मागे आपण पाहतोय चेंडू ट्राव्हर्स झालाय. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. नाही, इतक्या चुका सत्संग क्रीडा मंडळ शिरगावच्या बी संघाने देखील केल्याने इतक्या चुका सध्या ए संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल स्टील 2 टू गो. आणखीन एक डॉट बॉल आणि शेवटचा बॉल होता. माफ करा, या ठिकाणी आपण पाहतो शेवट गुड केलाय. षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. एंड ऑफ द 4th ओव्हर आणि सर्व आमचे दुसरे डान्सिंग अंपायर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कदाचित एकापेक्षा एक भारी अशी जुगलबंदी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असते आणि कुठेतरी विष्णू शिंदे सरांना तोड देण्यासाठी आज या ठिकाणी मिस्टर केपी यांना तुम्ही पाहतायत. जर आज ड्रेस कोड मध्ये असते तर हवा. शेवटचं षटक. हो, यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर साइड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4, परंतु आता सध्या तरी शेवटच्या अंतिम षटकामध्ये विजयासाठी गरज जवळ 38 धावांची होती. 5 बॉल आणि आता 34 धावांची गरज. या दरम्यान बऱ्याच उशिरानंतर आलेला चौकार आणि या चौकारासाठी आई गावदेवी दापिले संघाला बरीच प्रतीक्षा करावी लागली. खरं तर बरीच तपस्या करावी लागली असेल आणि त्यानंतर आलेला हा चौकार. मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. योगीराज महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहतायत आणि त्यांच्या वतीनं हा व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. सध्या 4 बॉल चा खेळ शेष. दिसत फुल टॉस होता. लोअर फुल टॉस कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि हा डॉट बॉल. बाबूला तुम्ही पाहतायत सध्या सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव ब संघाचा कॅप्टन आहे. फार मोठी जिम्मेदारी देण्यात आली आहे बाबूवरती. भूषण पाटील व्हाईस कॅप्टन आहेत. सध्या सर्व लेजेंड खेळाडूंना घेऊन मैदानावरती
दाखल होणार आहेत आणि चांगली कामगिरी केली पहिल्या मॅच मध्ये. सर्वच खेळाडूंची चमकदार कामगिरी संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ज्या सामनावीराच्या ट्रॉफीज आपल्याला देण्यात आलेत, समाजसेवक सन्माननीय श्री संदेशजी अर्थातच बाळा राऊत यांचे विशेष कौतुक आपण करू. आणि आता डॉट बॉल वारंवार या ठिकाणी आपण पाहतो डॉट पर्सेंटेज वाढवले जातात आणि शेवटचा बॉल लक्षात घ्या, फक्त क्वालिफाय मॅच पर्यंतच मॅन ऑफ द सिरीज साठी धावा काउंट केल्या जातील याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची. आणि शेवट सुद्धा गोड केलाय. सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव ए संघ विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम आई गावदेवी दापिवली, हार्ड लक रुपेश गायकर, हार्ड लक मच्छिंद्र सूरज कराटे अँड ऑल टीम सुभाषदा गायकर. या बाद समान तमाशा आपण देऊ ज्यांनी अप्रतिम खेळ ज्यांनी या ठिकाणी केलेला आहे तो साहिल पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या एकंदरीत 11 धावा आणि गोलंदाज